शरद पवार आज खरं तर पंढरपूरच्या दौऱ्यावरती आहेत आणि कालपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र येणार असल्याच्या जोरदार चर्चा महाराष्ट्रात सुरू आहे। राजकीय उलथापालथ देखील घडण्याची शक्यता, मात्र या पार्श्वभूमीवर शरद पवारांना विचारलं की उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येत आहेत, त्याच्याबद्दलची आपली प्रतिक्रिया काय, तर त्यावेळी शरद पवारांनी स्पष्टपणे बोलण्यास नकार दिलेला आहे। अनेक वेळा माध्यम प्रतिनिधींनी या संदर्भात शरद पवारांना विचारण्याचा प्रयत्न केला, बोलतं करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी यावरती स्पष्टपणे बोलण्यास नकार दिल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं। शरद पवार आज खरं तर पंढरपूरच्या दौऱ्यावरती आहेत आणि कालपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र येणार असल्याच्या जोरदार चर्चा महाराष्ट्रात सुरू आहे। राजकीय उलथापालथ देखील घडण्याची शक्यता, मात्र या पार्श्वभूमीवर शरद पवारांना विचारलं की उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येत आहेत, त्याच्याबद्दलची आपली प्रतिक्रिया काय, तर त्यावेळी शरद पवारांनी स्पष्टपणे बोलण्यास नकार दिलेला आहे। अनेक वेळा माध्यम प्रतिनिधींनी या संदर्भात शरद पवारांना विचारण्याचा प्रयत्न केला, बोलतं करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी यावरती स्पष्टपणे बोलण्यास नकार दिल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं आहे। शरद पवार आज खरं तर पंढरपूरच्या दौऱ्यावरती आहेत आणि कालपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र येणार असल्याच्या जोरदार चर्चा महाराष्ट्रात सुरू आहे। राजकीय उलथापालथ देखील घडण्याची शक्यता, मात्र या पार्श्वभूमीवर शरद पवारांना विचारलं की उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येत आहेत, त्याच्याबद्दलची आपली प्रतिक्रिया काय, तर त्यावेळी शरद पवारांनी स्पष्टपणे बोलण्यास नकार दिलेला आहे। अनेक वेळा माध्यम प्रतिनिधींनी या संदर्भात शरद पवारांना विचारण्याचा प्रयत्न केला, बोलतं करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी यावरती स्पष्टपणे बोलण्यास नकार दिल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं आहे।